मला तो मोमेंटम मिळाला की मी शाळेतल्या पहिल्या 100 केल्या. त्यावेळी मोमेंट 10वीलाच मिळाला. मग मी 10वीत एवढ्या धावा केल्या की मी अंडर 19ला मी हायेस्ट रन बनवल्या आणि त्याच्यामुळे मी नॅशनल अकॅडमीला सिलेक्ट झालो. ओके, तो एक माझ्यासाठी महत्वाचा टर्निंग पॉईंट झाला. अंडर 19 साठी अंडर 15 साठी मी त्यावेळेला कर्नल हेमू अधिकारी होते. त्यांचा NCAचा कॅम्प बँगलोरला मी सिलेक्ट झालो. आणि त्यावेळेला असं झालं की शाळेची फायनल होती शारदाश्रम मराठी वर्सेस शारदाश्रम इंग्लिश, इकडेच बेंगलोरवरच होती. आणि त्यावेळेला मला सर म्हणाले की तू कॅम्पला होतोस पण शाळेची फायनल आहे, तू कॅप्टन आहेस तर तू यायला पाहिजेस. मी म्हणालो हो. तर मग सरांनी NCAचे त्यावेळेला C नागराज म्हणून सेक्रेटरी होते, त्यांना फोन केला आणि सरांनी माझं पहिलं विमानाचं तिकीट आचरेकर सरांनी काढलं आणि ती उलटा आलो. म्हणजे मी बँगलोरवरून मुंबई आणि मुंबईवरून बँगलोर परत, म्हणजे ती मॅच खेळण्यासाठी आला आणि मग पुन्हा परत कॅम्पला अटेंड केला. मी म्हणजे जाताना ट्रेननी गेलेलो. त्या सरांकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की माझ्या घरच्यांसाठी मला चांगली नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळण्यासाठी तुम्ही रणजी खेळला तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल, हे माझं समीकरण होतं. आणि ते मी 18व्या वर्षी अचीव केलं. कारण मुंबईला 18 वर्षी खेळणं इतकं आजही सोपं नाहीये. आणि मी त्या काळात पण ते जमलं, ते सातत्य होतं, सरांचे आशीर्वाद होते. आणि मग सरांचा सगळ्यात माझा टर्निंग पॉईंट परत आला तो म्हणजे निर्णय घेण्याचा की मला मफतलाल सेवा संदीप पाटील टीम बनवत होते सनग्रेसची आणि मला माधवराव शिंदे आणि रेल्वेची टीम बनवत होती. मला रेल्वेची ऑफर आली तेव्हा हेमू अधिकारी आमचे रेल्वेचे ऑफिसर होते, ते सरांकडे आले आणि म्हणाले की अरे आम्ही ना स्पोर्ट्स ऑफिसरची जॉब देतोय. त्या काळात मला 5,000 पगार मिळणार होता. डायरेक्ट ऑफिसर पण डायरेक्ट ऑफिसर क्लास 2 माझ्यासाठी पोस्ट क्रिएट केली गेली. पण तुम्ही पहिला असाल की सरांच्या विरुद्ध मॅच केला, बाकी कोणी सरांच्या विरुद्ध मॅच नसतील नाही खेळलं. तर माझं तेच म्हटलं ना, प्रवास हा वेगळा होता की माझ्याकडे सरांकडे मी गेलो, अशा पद्धतीने सरांकडे गेलो. आणि मग पुढून तर मग सरांनी माझ्याकडे सांगितलं की मी साने गुरुजीत होतो आणि शारदाश्रम मध्ये तू ये. मी 7वीत होतो त्यावेळेला. तर मग सरांनी सांगितलं की तू 7वीत ये ऍडमिशन. पण एक पुन्हा प्रॉब्लेम आला, कारण दादर मुंबई 28, साने गुरुजी पण 28, शारदाश्रम पण 28. त्यावेळेला तुम्हाला ट्रान्सफर नाही मिळायची. मग सर स्वतः माझ्या बरोबर आले. माझ्या साने गुरुजीच्या प्रिन्सिपलना डंके सर होते, त्यांना म्हणाले की ह्या मुलाच्याच क्रिकेट आहे तुम्ही, कारण मी शाळेत विद्यार्थी अभ्यासात हुशार होतो त्यामुळे ती शाळा मला सोडायला तयार नव्हती. तर मी म्हणालो की ते सर मला खेळायचं आहे क्रिकेट. आणि आचरेकर सर स्वतः आले की ह्याला ऍडमिशन साठी द्या. आणि मग मी शारदाश्रमला गेलो. मग तिकडून एक जरा घरच्यांनाही ते झालं की अरे मुलगा आपला आता क्रिकेटला जाणार शारदाश्रमला. पण तो प्रवास पुन्हा खडतर होता. कारण 7वी 8वी 9वी तिन्ही याच्यात मी एकही 50 नाही धावा करू शकतो. आणि आमच्या अगेन्स्ट विश्वनाथ हे सगळे खेळले होते, मोठे सगळे जण होते. आणि एक म्हणजे यादगार होता की जेव्हा विश्वनाथ आमचे पण रोल मॉडेल होते, त्यांना आम्ही लहानपणी बघितलेलं, त्यांच्या विरुद्ध खेळायला मिळणं. आणि तो होता की मी त्या मॅचला टर्निंग ट्रॅक होता. ती मॅच चांगली झाली. मी त्यावेळेला फक्त 11 धावा केल्या. रघुराम भटच्या एक उजळ बॉलला 5-6 विकेट काढलं होतं मला वाटतं रघुराम, आणि बॉल जस्ट स्लाइस होऊन गेला आणि मी स्वतः वॉक केलं. त्यावेळेला मला विश्वनाथ म्हणाले होते की अरे हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट इम्पॉर्टंट आहे. कारण माझा पहिली मॅच कोणालाही मुंबईला खेळताना पण मला वाटलं मी आउट होतो, मी निघालो होतो. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ते दिग्गज खेळाडू बघत असतात. नमस्कार, मी सुबोध मयूर आहे. आजच्या गोष्ट चॅम्पियनशिपच्या या नव्या भागात आपलं स्वागत. आज ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे प्रवीण आंबे सरांना भेटायला, या जागेला विशेष महत्त्व आहे. केवळ मुंबईचीच नाही तर भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते शिवाजी पार्कचं मैदान. आणि ज्या बेंगॉल क्रिकेट क्लबच्या या नेट्सच्या मैदानावर आपण आहोत, तिथे आचरेकर सरांनी आणि प्रवीण सरांनी खरं तर त्यांच्या क्रिकेटची सुरुवात केली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर प्रवीण आंबे सर, वेलकम टू गोष्ट चॅम्पियनशिपच्या आजच्या भागात. आपला क्रिकेटपटू म्हणून प्रवास आणि क्रिकेट प्रशिक्षक म्हणून प्रवास खूप मोठा राहिलेला आहे आणि त्या संदर्भातच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. याच मैदानावर मला वाटतं आचरेकर सरांनी जेव्हा क्रिकेट ते प्रशिक्षण देत होते तेव्हा तुम्ही त्यांच्या नेट्समध्ये नव्हता, पण तिथून कुठेतरी सुरुवात झाली होती. घरचं वातावरण कसं होतं? बाबा मला वाटतं क्रिकेटची खूप त्यांना आवड होती बाबांना. नक्की सुबोध, पहिला प्रथम तुझं कॉंग्रॅच्युलेशन की तू नवीन हा उपक्रम केलाय. थँक्यू सर. गोष्ट एका चॅम्पियनची. आणि मला वाटतं हा विषय छान आहे की चॅम्पियन, की आयुष्यात आपण किती मोठे चॅम्पियन नाही पण ते छोटेही चॅम्पियन असणं ते फार महत्वाचं असतं. आणि तुला जर सुरुवात करायचं, तू आता विषयच काढला की आचरेकर सर कुठल्याही क्षेत्रात गुरुशिवाय त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही कुठेही आयुष्यात पोहोचू शकत नाहीत. आणि ते माझ्या बाबतीत पूर्णपणे खरं होतं. आणि जसं तू म्हणालास की आपण आज इथे बसलो हा बेंगॉल क्लब, जेव्हा मी 56 वर्षाचा झालो आणि जेव्हा मी 10 वर्षाचा होतो तेव्हा ह्या बेंगॉल क्लबवर आलो होतो. आणि मला त्याच्यात माझ्या गुरुचं मोठेपण आता समजतं की
की मी जसे हे आउटफील्डवर तू बघितलं की शिवाजी पार्कात अनेक मुलं खेळतात, आउटफील्डवर खेळतात. आणि आम्ही सुद्धा तसेच होतो, आउटफील्डवर क्रिकेट खेळायचो. आई वडिलांनी सांगितलं गल्लीच्या काचा फोडायच्या नाही म्हणून पार्कात पाठवायचो आम्ही. मैदानात मित्र होतो आम्ही, आणि आम्ही असेच सगळे मित्र खेळायलो. 1 महिना खेळलो आपापसात. मग आम्हाला असं वाटलं की आपण मॅच खेळलो पाहिजे कुणाची तरी, आपण आपापसातच खेळतोय. तर मी 10 वर्षाचा होतो आणि तेव्हा सरांचं नाही, इकडेच बेंगॉलवर होतो, कामत मेमोरियल नव्हतं तेव्हा, बरोबर. आणि आम्ही तेव्हा इकडे सरांच्याकडे मी आलो 10 वर्षाचा, हाफ पॅन्ट मध्ये, टी शर्ट, स्लीपर अशा अवतारात. पण त्या 10व्या वर्षी सरांना जाऊन स्वतः आपण विचारायचं, ही हिंमत कुठून आली होती? म्हणजे कारण सगळे मित्र म्हणाले की अरे तूच जाऊन बोलू शकतो सरांकडे, कारण का सरांचा तेवढा दरारा पण होता. तेच मी म्हणालो की नाही, मी जाऊन बोलतो. आणि गेलो. मग सरांनी बघितलं मला, खालपासून वरपर्यंत निहाळलं. आणि मे बी तुझं तेच असेल की हा एवढा 10 वर्षाचा येऊन माझ्या समोर उभा कसा राहतोय, बरोबर तरी त्यांना जाणवलं असेल. मला म्हणाले की अरे क्रिकेट खेळायचं ठीक आहे, पण तू आमच्या इकडे एक रूल आहे की तू व्हाईट्स मध्ये यायला पाहिजे, सगळे पांढरे कपडे पाहिजे, शूज पाहिजेत. ग्राउंड मॅच खेळणार त्याचं ग्राउंडचं भाडं द्यायला लागेल. तर मला म्हणाले 55 रुपये ग्राउंडचं भाडं असेल अख्ख्या दिवसाचं, आणि तुम्ही सगळे व्हाईट्स मध्ये असले पाहिजेत. असं हाफ पॅन्ट मध्ये आणि स्लीपर मध्ये मॅच नाही खेळू शकत. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, मग मला 1 महिना द्या. मी बाबांकडे गेलो. तसे जास्त हट्ट नाही केले, पण त्यावेळेला हट्ट केला कारण माझ्या मित्रांची परिस्थिती नव्हती. बाबांना म्हणालो आम्हाला सगळ्या 11 जणांना बूट पाहिजेत, 11 जणांना कपडे पाहिजेत. मग बाबांनी सगळं माझे पहिले स्पॉन्सर माझे बाबा होते. तर मला वाटतं की आज जेव्हा मी आणि सगळ्या मुलांचे पण, माझ्या सगळ्या मुलांचे सुद्धा, की एवढं ती मॅच खेळणं हा माझा हट्ट होता की मला सरांच्या विरुद्ध मॅच खेळायची. आणि मी त्यावेळेला आम्ही खेळलो, सरांनी टाइम डेट दिली, आम्ही येऊन खेळलो. सगळे वाईट, सगळे मुलंही खुश, कारण क्रिकेटचे कपडे त्यांना मिळाले आणि मला मॅच खेळायला. तर तसंच सरचं एक मला वाटतं मोठं पण त्यावेळेला जाणवतं की असं बघायला गेलं तर आम्ही अशी गल्लीतली मुलं होतो. असे एक मॅच दिली म्हणजे ऍक्च्युली आम्हाला मेहरबानी केली, अरे तुम्हाला खेळायला दिलं. पण सर त्यावेळेला पूर्ण दिवस ह्याच झाडाखाली, या वडाच्या झाडाखाली बसून होते. आणि त्यावेळेला आमच्या मित्रांच्यात बोलणं चाललेली की अरे आता ओपन कोण करणार. तर मी म्हणालो मी जातो. सरांनी ते सगळ्या गोष्टी बघितल्या. मी माझ्याजवळ चांगली बॅट पण, ऑब्झर्वेशन 7-8 रनच मी केल्या. आणि आम्ही फार दारुण हरलो मॅच. सरांची मुलं होती सगळी. आणि मी ते 55 रुपये जेव्हा द्यायला गेलो तेव्हा सर फक्त एकच बोलले, ते 55 रुपये मग बाबांनीच दिले. बाबांनी सगळं बाबांनी केलं, कारण माझे सगळे मित्र तसे गरीबच होते, त्यांची काही परिस्थिती नव्हती. पण तो असा हट्ट होता की मी सगळं, त्यावेळेला आम्ही खेळायचो सुद्धा ते बॅट पॅड बॉल सगळं माझं असायचं. अच्छा. ओके. फक्त असं नसायचं की मी आउट झालो की घेऊन नाही जायचो. आम्ही सगळे खेळायचो. पण मला आठवतं की किट बॅग नसायचं, पॅड स्टम्प्स अशा पॅड्सच्या मध्ये रस्त्यातनं असं चालत यायचो आम्ही. आणि त्याच्यामुळे मग सगळे मित्र ते होते. त्यातल्या एक सुनील गावड पुढे मुंबईला खेळला, आताही तो आमच्या इकडे अकॅडमीचं सगळं सांभाळतो. म्हणजे त्या प्रवासात माझ्या बरोबर आहे सुनील गावड म्हणून आहे, तो माझा मित्र. ज्यावेळी आम्ही सरांच्या विरुद्ध मॅच खेळलो होतो त्यातला एक प्लेयर आहे. आणि नक्की त्याने पुढेही चांगलं केलं, बी अरुण कुमारला केलं. आज MCA चा वोटर आहे तो, पण तो क्रिकेटशी संलग्न राहिला. तर सांगायचा मुद्दा म्हणजे की तू, मला वाटतं की बाबांनी जर मला वाटतं ते केलं नसतं तर सरांची माझी भेट झाली नसती. आणि सरांनी काय पाहिलं माझ्यात माहित नाही, पण एक मला त्यावेळेला गुरु लाभले. आणि पण सरांनी अनेक शिष्य बनवले जे भारताकडून केल्यानंतर प्रशिक्षक झाले. पण तुम्ही पहिला असाल की सरांच्या विरुद्ध मॅच खेळा, बाकी कोणी सरांच्या विरुद्ध मॅच नसतील नाही खेळत. तर माझं तेच म्हटलं ना, प्रवास हा वेगळा होता की माझ्याकडे सरांकडे मी गेलो, अशा पद्धतीने सरांकडे गेलो. आणि मग पुढून तर मग सरांनी माझ्याकडे सांगितलं की मी साने गुरुजीत होतो आणि शारदाश्रम मध्ये तू ये. मी 7वीत होतो त्यावेळेला. तर सरांनी सांगितलं की तू 7वीत ये ऍडमिशन. पण एक पुन्हा प्रॉब्लेम आला, कारण दादर मुंबई 28, साने गुरुजी पण 28, शारदाश्रम पण 28. त्यावेळेला तुम्हाला ट्रान्सफर नाही मिळायची. अच्छा. मग सर स्वतः माझ्या बरोबर आले. माझ्या साने गुरुजीच्या प्रिन्सिपलना डंके सर होते, त्यांना म्हणाले की ह्या मुलाच्याच क्रिकेट आहे तुम्ही, कारण मी शाळेत विद्यार्थी अभ्यासात हुशार होतो, त्यामुळे ती शाळा मला सोडायला तयार नव्हती. तर मी म्हणालो की ते सर नाही, मला खेळायचं आहे क्रिकेट. आणि आचरेकर सर स्वतः आले की ह्याला ऍडमिशन साठी द्या. आणि मग मी शारदाश्रमला गेलो. मग तिकडून एक जरा घरच्यांनाही ते झालं की अरे मुलगा आपला आता क्रिकेटला जाणार शारदाश्रमला. पण तो प्रवास पुन्हा खडतर होता. कारण 7वी 8वी 9वी तिन्ही याच्यात मी एकही 50 नाही धावा करू शकतो. त्यामुळे मी अभ्यासात हुशार होतो. मग 3 वर्ष तुम्ही जेव्हा फेल होता, आई वडिलांनाही थोडासा प्रश्न पडतो. कधी माझ्यावर दबाव नव्हता आई बाबांचं आणि आईचं पूर्ण प्रोत्साहन होतं. पण आणि कधी ते सरांकडे आलेही नाही की बाबा आमचं 3 वर्षात मुलांनी एकही 100 नाही केल्या किंवा शाळेत
सर मला शाळेत खेळवत होते, पण माझं असं स्वतःचं मोठं योगदान नव्हतं, मोठा परफॉर्मन्स होत नव्हता. मग ते 10वी आली, मी 10वीत जेव्हा पण आलो. त्या 7वी 8वी त्या काळात कोण कोण होते प्लेयर्स म्हणजे सरांकडे किंवा शाळेच्या टीम मध्ये? आमचे म्हणजे तसे बरेच होते. ते राकेश राऊळ होता, नितीन खाडे होते, अच्छा. शिरीष होते, सुहास मयेकर होते. हे सगळे शादाश्रमची मुलं होती की जे पुढे जाऊन चांगले क्रिकेट खेळले, कंपनीला खेळले, काही जण रणजीरपणी खेळले त्यातले. पण 10वीचं तुम्ही सांगत होते. मी 10वीत जेव्हा आलो तेव्हा मग मात्र मला स्वतःला जाणवलं की बाबांनी त्यावेळेला तसंच म्हटलं, अरे हे 10वीचं वर्ष आहे, तुझा अभ्यास पण आहे आणि क्रिकेट पण आहे, तू काय वाटतं तुला की तू अभ्यास करायचा साठी ब्रेक घेणार आहेस की क्रिकेट? नाही मी क्रिकेट खेळेन. आणि बाबांनी पण कधीच फोर्स नाही केला की कारण 10वी होतं, कारण कुठल्याही पालकाला, कारण तो काळ होता 1980चा, त्यावेळेला अभ्यासाला महत्व होतं. स्पोर्ट्स आता सारखी स्पोर्ट्स ही इंडस्ट्री नव्हती, त्यावेळेला पॅशनच होतं फक्त. आणि बाबांची आवड होती, कारण तसं साहित्य आणि घ्यावं लागायचं. सरांची फी जरी माफक असली तरी बाबा येऊन भरायचे नेहमी, पण त्यांनी कधीच मध्ये त्यांनी कधी आले नाही की माझा मुलगा काय करतोय, कधी विचारायला नाही आले. मला वाटतं तो मोठेपण आहे. जेव्हा आता मी बाबा झालोय तर आज आपण किती मायक्रो लेवलवर बघत असलो, ती मला ह्या गोष्टी आता ते जाणवत आहेत की या प्रवासात की जर मी चॅम्पियन बनलो त्यासाठी ह्यांचं किती मोठं योगदान होतं किंवा किती सॅक्रिफायसेस होते. पण ते 10वीला मग बॅलन्स कसं केला, अभ्यास, परीक्षा आणि क्रिकेट दोन्ही? पण कसं झालं की मला तो मोमेंटम मिळाला की मी शाळेतल्या पहिल्या 100 केल्या. त्यावेळेस 10वीलाच मिळाला. मग मी 10वीत एवढ्या धावा केल्या की मी अंडर 19ला मी हायेस्ट रन बनवल्या आणि त्याच्यामुळे मी नॅशनल अकॅडमीला सिलेक्ट झालो. ओके. तो एक माझ्यासाठी महत्वाचा टर्निंग पॉईंट झाला. अंडर 19 साठी, अंडर 15 साठी मी त्यावेळेला कर्नल हेमू अधिकारी होते, त्यांचा एनसीएचा कॅम्प बँगलोरला मी सिलेक्ट झालो. आणि त्यावेळेला असं झालं की शाळेची फायनल होती, शारदाश्रम मराठी वर्सेस शारदाश्रम इंग्लिश, इकडेच बेंगलोरच होतं. आणि त्यावेळेला मला सर म्हणाले की तू कॅम्पला होतोस पण शाळेची फायनल आहे, तू कॅप्टन आहेस तर तू यायला पाहिजेस. मी म्हणालो हो. तर मग सरांनी एनसीएचे त्यावेळेला सी नागराज म्हणून सेक्रेटरी होते, त्यांना फोन केला आणि सरांनी माझं पहिलं विमानाचं तिकीट आचरेकर सरांनी काढलं आणि ती उलटा आलो. म्हणजे मी बँगलोरवरून मुंबई आणि मुंबईवरून बँगलोर परत, म्हणजे ती मॅच खेळायसाठी आला आणि पुन्हा परत कॅम्पला अटेंड केला. मी म्हणजे जाताना ट्रेननी गेलेलो, त्यावेळेला काय ट्रेनच बरोबर. एनसीएच्या कॅम्पला गेलो तरी ट्रेननी जावं लागायचं. तो पहिला विमान प्रवास किती मेमोरेबल राहिला? खूप, कारण का मी अंडर 15 असल्यामुळे एकट्याने केला आणि एकट्याने केला. आणि मग तिकडे ते अंडर एज असल्यावर तुम्हाला ते सोडायला येतात, तिकडचं स्पेशल हँडलिंग असतं, ते सगळं मला त्यावेळेला लाभलं. पण सगळ्यात डोक्यात होतं की मला मॅच खेळायचं आहे, तर तो मी डोक्यात मला कुठेतरी होतं की मी मॅच खेळून मला मिळाली. आणि ते कुठेतरी हे उपकार होते की अरे सरांच्या त्यावेळेला पैसे मोजणं की तिकीट आला, त्यावेळेला विमान प्रवास खूप महाग असायचा. ते सरांचं वेगळं, पण तेच होतं की आपल्याला प्रत्येक, तुम्ही आताच बघितलं की आमचा कार्यक्रम झाला 3 डिसेंबरला, तर एक विद्यार्थी आले. मला वाटतं तेच मोठे पण होतं की प्रत्येकाला असं वाटलं की सरांनी आमच्यासाठी आउट ऑफ द वे केले. मी त्यातला होतोच. आणि पुढे कालांतराने मग मी अंडर 15चा मला नॅशनल झाल्यानंतर मी अंडर 19 खेळलो, तिथे कॅप्टन झालो. अंडर 19 मध्ये माझा परफॉर्मन्स खूपच चांगला होता की मी त्यावेळेला चिदंबरम ट्रॉफी होती, त्यावेळेला मी पहिल्या इनिंग मध्ये 206 आणि सेकंड इनिंग 157 केल्या अगेन्स्ट रेस्ट ऑफ इंडिया वेस्ट झोन वरच्या. आणि ती मॅच होती चेन्नईला. त्यावेळेला चेन्नईला अंडर 19ला आम्हाला हॉटेल वगैरे नव्हते, आम्ही ड्रेसिंग रूम मध्ये राहायचो. आणि त्या ड्रेसिंग रूम मध्ये एवढे मोठे मच्छर होते की शेवटी आम्ही रात्री मी ग्राउंडवरच जाऊन झोपायचो. म्हणजे तिकडेच माझं 206 आणि 170 मी जवळजवळ 4 दिवस बॅटिंग केली. आणि जेवायला दहीभात, कारण का 40 डिग्री मद्रासची हीट एवढी होती की काही खाऊ शकत नव्हतं, सगळं उलट्या व्हायच्या. तर दही भातावर होतो आणि त्यावेळेला माहित नव्हतं की इलेक्ट्रॉल वगैरे पियायचं असतं, त्यामुळे त्या एक जिद्द होती की करायचं 206. आणि त्याच ह्याच्यावर मला पहिलं, मी आजही म्हणतो की मुलांना, मी खेळलो तेव्हा बॉम्बेला खेळलो, मुंबईला नाही खेळलो. त्यावेळेला माझी कॅप BCA होती, बॉम्बे क्रिकेट असोसिएशन होती. सो तो 1986ला मी बॉम्बेची रणजी घेतली 18व्या वर्षी. तर मला वाटतं दॅट वॉज कर्नाटकाच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनलला माझा डेब्यू होता. आणि आमच्या अगेन्स्ट विश्वनाथ हे सगळे खेळले होते, मोठे सगळे जण होते. आणि एक म्हणजे यादगार होता की जेव्हा विश्वनाथ आमचे पण रोल मॉडेल होते, त्यांना आम्ही लहानपणी बघितलेलं, त्यांच्या विरुद्ध खेळायला मिळणं. आणि तो होता की मी त्या मॅचला टर्निंग ट्रॅक होता, ती मॅच चांगली झाली. मी त्यावेळेला फक्त 11 धावा केल्या. रघुराम भटच्या एक उजळ बॉलला 5-6 विकेट काढलं होतं मला वाटतं रघुराम, आणि बॉल जस्ट स्लाइस होऊन गेला आणि मी स्वतः वॉक केलं. त्यावेळेला मला विश्वनाथ म्हणाले होते की अरे हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट इम्पॉर्टंट आहे, कारण माझा पहिली मॅच कोणालाही मुंबईला खेळताना पण मला वाटलं मी आउट होतो, मी निघालो होतो. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ते
दिग्गज खेळाडू बघत असतात. मला वाटतं सर रवी शास्त्री कॅप्टन होते. नाही, रवी नव्हता त्यावेळेला, ते चंदू शिशिर हे लोक होते. पण मुंबईचा डेब्यू जो प्रत्येकाचा प्राईड असते की मुंबईची कॅप ऑन करायची, एक्झॅक्टली, किती मोठी अचिव्हमेंट, खूप मोठी गोष्ट. कारण का मी सरांकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या डोक्यात हेच होतं की माझ्या घरच्यांसाठी मला चांगली नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळाल्यासाठी तुम्ही रणजी खेळला तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल, हे माझं समीकरण होतं. आणि ते मी 18 वर्षी अचीव्ह केलं. कारण मुंबईला 18 वर्षी खेळणं इतकं आजही सोपं नाहीये. आणि मी त्या काळात पण ते जमलं, ते सातत्य होतं, सरांचे आशीर्वाद होते. आणि मग सरांचा सगळ्यात माझा टर्निंग पॉईंट परत आला तो म्हणजे निर्णय घेण्याचा, की मला मफतलाल तेव्हा संदीप पाटील टीम बनवत होते सनग्रेसची, आणि मला माधवराव शिंदे आणि रेल्वेची टीम बनवत होती. मला रेल्वेची ऑफर आली. तेव्हा हेमू अधिकारी आमचे रेल्वेचे ऑफिसर होते, ते सरांकडे आले आणि म्हणाले की अरे आम्ही ना स्पोर्ट्स ऑफिसरची जॉब देतोय. त्या काळात मला 5,000 पगार मिळणार होता. डायरेक्ट ऑफिसर पण, डायरेक्ट ऑफिसर क्लास 2 माझ्यासाठी पोस्ट क्रिएट केली गेली रेल्वे बोर्डात. आणि मी जेव्हा स्पोर्ट्स सुपरिटेंडेंट म्हणून 18 वर्षी मला ती पोस्ट मिळाली. आणि ती मी जेव्हा 3 वर्षानंतर मी एअर इंडियासाठी नोकरी सोडली तेव्हा ती पोस्ट परत गेली, ती कोणाला मिळाली नाही. वन अँड ओनली. कारण का माझं ते ग्रेड होतं ना 5,000 साठी, तेव्हा म्हणायचे 700-900च्या ग्रेड मध्ये. दॅट वॉज हायेस्ट होतं की जवळजवळ 30-35 वर्ष नोकरी केल्यावर मिळत होती. त्यामुळे थोडंसं मी जेव्हा ऑफिस जॉईन केलं तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वाटला. काही जणांना चांगलं वाटलं, पण काही जणांना हेही वाटलं की अरे हे क्रिकेटर आहेत, काय ऑफिसमध्ये काम नाही करत आणि यांची मजा आहे, त्यांना एवढा पगार मिळतोय. त्यामुळे अनेक जणांना होतं. पण माझा दृष्टिकोन त्यावेळेला पण नुसतं रेल्वे नव्हताच किंवा रणजी नव्हतीच, मला इंडिया खेळायचं होतं. त्यावेळेला मी अंडर-19 इंडिया खेळलो. तेव्हा रेल्वेतनंच मी रिप्रेझेंट केलं. मी रेल्वेच्या पहिल्याच मॅचला 186 नॉट आउट केलं. मुंबईचा माझा डेब्यू नव्हता, पण ती एवढी खराब विकेट होती ना, म्हणजे आज जेव्हा वळून बघतो ना तेवढा टर्निंग ट्रॅकवर त्याच्यात हिरवानी होता, सुनील लाहोरे होता, त्यांच्या अगेन्स्ट एमपी, अक्षरशः आखाड्यावरती आम्ही आजही मला स्वतःला जर माझ्या स्वतःच्या चांगल्या इनिंग मधल्या ती एक इनिंग आहे. कारण आपण नेहमीच पुढे आपण इंटरनॅशनल डेब्यूचं म्हणू किंवा त्याच्यात तुम्हाला वाटतं, पण ती माझ्यासाठी ती एक रेल्वेने मला नोकरी दिली. ती मॅच ती मॅच होती MP मध्ये रांजणगाव. ती विकेट एवढी हे होती, खूपच म्हणजे अक्षरशः आखाडा होते. आणि मग त्या इनिंग मला स्वतःला ती इनिंग आवडलेली इनिंग होती. व्हेरी गुड. टर्निंग ट्रॅकवर तुम्ही 186 केल्यात आणि आउटराईड आम्ही जिंकलो होतो, की त्यांचे 150 पण नव्हत्या झाल्या आणि मी 186 केल्या. आणि ही माझ्यासाठी एक स्वतःची एक ओळख झाली की सेंट्रल झोन मध्ये मी गेलो रेल्वेमध्ये, की मी माझं पदार्पण तिकडेच दमदार केलं. मग मी अंडर-19 ला गेलो त्याच्यामुळे इंडियाला, ऑस्ट्रेलियाला. त्यावेळेला सगळेच मोठे मोठे दिग्गज खेळले. लारा खेळला होता वेस्ट इंडिज मधला, आर्थरटन होता, हे सगळे जण आम्ही, व्यंकटपती राजू आमच्या टीम मध्ये होता, हिरवानी होता. पण आम्ही सगळे आपल्या त्या वर्ल्ड कप खेळायचा एक अनुभव मला मिळाला. पण त्यानंतर असं झालं की मी रेल्वे त्या वर्षी आणि नेमकी सेमीफायनलला आली, क्वालिफाय झाली रणजी ट्रॉफीला. तर मला मात्र मी तिकडे गेल्यानंतर मला रणजी ट्रॉफीला सेमीफायनलला आणि फायनलला बाहेर बसवलं. त्यामुळे मला खूप ते हे वाटले की माझ्यासाठी मला ऑटोमॅटिक चॉईस पाहिजे होतं, ते होतं. पण ते तसं झालं नाही. कारण मग तिकडे बऱ्याच वेळा असं झालं की मी भारतीयांसाठी मुंबईचा होतो, मुंबईच्यासाठी मी बाहेरचा होतो. त्यामुळे मला अति एक्स्ट्रा एफर्ट्स आणि परफॉर्मन्स करावा लागला. कारण त्यांची मानसिकता मी बदलू शकत नव्हतो. मी म्हटलं मी माझा परफॉर्मन्स वर नाही. त्यामुळे तसं झालं की मग पुढच्या वर्षी परत मग मी रेल्वेला खेळलो, मग परत धावा केला, 100 केला. मग मी सेंट्रल झोनला कॅप्टन झालो. आणि मग 3 वर्षानंतर मला वासुपरांजपे सर आले माझ्याकडे आणि मला म्हणाले की आम्ही एअर इंडियाची टीम बनवतोय ए डिव्हिजन साठी, तर तू यावं अशी त्यांची इच्छा होती आणि सगळी टीम तू बनवावी. तर मी सगळी टीम बनवली आम्ही ए डिव्हिजन. आणि सांगायला सोडून मी एअर इंडियात आलो. तिकडे मला ऑफिसर पोस्ट मिळाली. आणि म्हणजे मेन काय की तुम्ही घरी राहू शकत होतो मुंबईला. आणि मग मी 3 वर्षात मी सेटल झाले असल्यामुळे, सेंट्रल झोनचा कॅप्टन असल्यामुळे मला राजस्थाननी प्रोफेशनल म्हणून खेळवलं. पुढची 10 वर्ष मी सेंट्रल झोनलाच खेळलो, पण एअर इंडियात नोकरी करून. तर माझ्यासाठी झालं की मी घरी राहू शकत होतो, आई बाबांकडे लक्ष देऊ शकत होतो. कारण रेल्वेचा जॉब म्हटलं की 6 महिने दिल्लीत राहावं लागायचं. कारण आमचं हेडक्वार्टर दिल्लीचं हेडक्वार्टर पण होतं. आम्हाला कर्नल सिंग मध्ये राहायचो. आणि ते दिवस सुद्धा, ते कसे दिवस होते, डॉर्मेटरी मध्ये वगैरे राहावं लागत असेल? हो, जसं आपण बघतो की मी IPL मध्ये 15 वर्ष 5 स्टार हॉटेलमध्ये होतो. पण ते पहिले 3 वर्ष डॉर्मेटरी म्हणजे असं असायचं की कडक त्याची थंडी असायची, 0 डिग्री. तिकडे आम्हाला बेडही नाही दिला जायचं. आम्ही स्लिपिंग बॅग स्वतः घेऊन जायचं, जमिनीवर झोपायचं, थंड पाण्याचं. तिकडे 30 जण असायचे कॅम्पला आणि 2 टॉयलेट असायचे आणि 2 बाथरूम.
अच्छा. आणि तिथे पॅन्ट्रीही नसायची, म्हणजे रस्त्यावर जे मिळेल किंवा धाब्यावर जेवण खायचं. मला पहिल्या वर्षी खूप त्रास झाला, कारण का माझी सवय पण पचनशक्ती नसते. नव्हती एवढी, त्यामुळे मला खूप लूज मोशन व्हायच्या, आजारीच असायचो. पण तो टफनेस मला वाटतं तिकडून आला. ओके. टफ दिवस काढले गेले की स्वतःच्या बॉडीला पण तुम्ही पुश करतात. कारण असं नाही झालं की नाही मला खेळायचं. तेव्हा कळलं की आपलं ध्येय जर मोठं असेल तर तुम्ही शारीरिक पीडा सर्व्हाइव्ह करायचं, त्याचा दुसरा उपायच नव्हता मला. कारण माझ्यासाठी माहिती होतं की जॉब चांगला आहे. बरोबर. आणि सरांचं एकच म्हणणं होतं की क्रिकेट हा नेहमीच ना अनएक्सपेक्टेड गेम आहे. तुला गव्हर्नमेंटची नोकरी मिळणं, कारण का माझं बॅकग्राऊंड काय होतं सरांना कल्पना होती. बरोबर. त्यांनी कधीच मला सांगितलं नाही की तू प्रायव्हेटला जा. अनेकांनी सरांच्या ह्या प्रश्नाला म्हणजे ह्या निर्णयाला खूप हे केलं, कारण का मी 18 वर्षाचा होतो आणि मला त्यांनी सल्ला दिला की तू मुंबई सोड, कारण मुंबईला खेळल्यावर तुमची क्रिकेटची करिअर खूप लगेच जाते. पण मला सरांनी त्यावेळेला आठवते मला बोलले होते की तुला जर इकडे मुंबईला तू 1 शतक घेतले की लाईमलाईट मध्ये येतोस, तुला 4 कराव्या लागतील. आणि त्या मी 4 करत गेलो पुढची 3 वर्ष. ते जे डिसिजन होतं किती टफ होतं की मुंबई सोडून जाणं, हार्ड किती झालं असेल? माझ्यासाठी माझ्या गुरुनी सांगितलं ती ऑर्डर होती. माझ्या पालकांनी कधी त्याच्यावरती क्वेश्चनच नाही केलं की सरांची इच्छा आहे ना ते करावं बस. कारण माझ्यासाठी मी त्या क्षणाला हेच होतं की अरे मी जेव्हा सरांकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. बरोबर. आणि मी 18 वर्षी रणजी खेळलो आणि 18 वर्षी मला नोकरी मिळाली. मला वाटतं माझं त्यावेळेचं स्वप्न तेवढंच होतं की बरोबर माझ्या आई वडिलांची मी काळजी घेऊ शकेन आणि माझी नोकरी असेल आणि मला रणजी मुंबईला मी खेळलो. मला वाटतं ही मोठी अचिव्हमेंट होती. त्याच्यामुळे मग नंतर मग सरांनी मला रिअलाइज केलं की तुला नुसतं इथे नाही थांबायचंय, तुला इंडिया जाय खेळू शकतो, तुझ्यात ते पोटेन्शियल आहे. ते कुठेतरी सरांनी माझ्याकडनं आतून काढून घेतलं की ते टफनेस मध्ये तुला हे फेस करावं लागेल. हे रेल्वेचे दिवस, तिकडच्या सगळ्या मॅचेस आणि हे मग तुला ते सुद्धा म्हणजे महाभारतासारखंच होतं ना की तुला आपल्या लोकांच्या अगेन्स्ट, म्हणजे जेव्हा मी वेस्ट झोनच्या अगेन्स्ट मॅच कॅप्टन होतो सेंट्रल झोनचा, तेव्हा वेस्ट झोनची टीम होती. रवी शास्त्री, सचिन, विनोद, किरण, त्यांच्यासोबत लहानपणापासून आम्ही होतो आणि त्यांच्या अगेन्स्ट मी मॅन ऑफ द मॅच घेऊन ती मॅच जिंकून देणं. म्हणजे मला वाटतं मेंटल टफनेस हे मला तिकडून कळलं की सरांच्या तो निर्णयामुळे. आता कदाचित जाणवलं नसतं, कारण तुम्ही मुंबई खेळून जाणवलं नसतं. मुंबई खेळताना मुंबईच्या विरुद्ध खेळतात तेव्हा मुंबईची व्हॅल्यू कळते आणि नंतर स्वतःची व्हॅल्यू कळते की जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर स्वतःला किती प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी. पण तुम्ही राजस्थानला खेळत असताना मग इंडियासाठी डेब्यू झाला? हो, माझा डेब्यू राजस्थान मधनाच मी रिप्रेझेंट करत होतो आणि 1991 ला माझा पहिला वन डे ला डेब्यू झाला. वन डे डेब्यूला पण तुम्ही हाफ सेंचुरी केली होती? हो, वन डे ला ती पण एक हिस्टॉरिकल मॅच होती. ती पण आफ्रिकाच होती. दक्षिण आफ्रिकेबरोबर पहिली मॅच कधी एव्हर. त्यांना रेड कार्पेट आपण दिलं होतं आणि 1,00,000 लोक कलकत्त्याला होते आणि आपण तिकडेही मला वाटतं 65 ला 4 होतो. जेव्हा मी गेलो तेव्हा कलकत्त्याचं क्राऊड म्हणजे 1,00,000 लोक ओरडत होते. म्हणजे त्यावेळेला कळलं की कॉन्सन्ट्रेशन काय असतं, कारण तुम्ही एवढं जोरांचा आवाज आणि परिस्थिती प्लस विकेट आणि अटॅक मध्ये ॲलन डोनाल्ड आणि कंपनी होती. तर मला वाटतं ती इम्पॉर्टंट होती आणि माझ्या समोर पार्टनर होता सचिन. तर आम्ही दोघांनी एक मोठी पार्टनरशिप करून आम्ही संघाला सुस्थितीत नेलं. 1 रन असताना मला खराब निर्णय मिळाला होता, लेग बी 4 झालो आणि आपण मॅच आरामात 3 विकेटनी जिंकलो. पण म्हणजे टाय होईपर्यंत मी विकेटवर होतो. 55 धावा केल्या आणि आनंद तोच झाला की पहिल्या मॅचला आपलं कॉन्ट्रीब्युशन होतं इंडियाला मॅच जिंकवण्यात. तर मला सचिन आणि विनोद किंवा यांच्यासोबतच्या इंडियासाठी खेळलेल्याच्या आठवणीत आपल्याला बोलायचं खूप आठवण असतील. पण यांच्यासोबत जेव्हा तुम्ही शालेय क्रिकेट किंवा मुंबईचं क्रिकेट खेळला असाल त्या आठवणी किती वेगळ्या होत्या? कारण मी तसं बघायला गेलं तर मी जसं म्हणालो मी 18 वर्षीच मी रेल्वेला गेलो, त्यामुळे ह्यांच्यामुळे नव्हतोच कधी. मी जास्त दिल्लीला असायचो आणि सरांकडे आलो. मी सरांच्याकडे नेटला आल्यावर तेव्हा आमची भेट व्हायची फक्त मॅचेस साठी जास्त. आणि त्याच्यात तुम्हाला असंच सरांबरोबर असताना सरांनी नेहमी सांगितलं की अरे हा खूप टॅलेंटेड आहे. आणि असा किस्सा होता की सचिननी स्वतः त्याचा उद्गार हे केलं होतं की सचिनला पहिले ॲडिडासचे शूज मी दिले होते. त्याच्यामध्ये कसं झालं की आम्ही असेच सरांकडे होतो. सचिन खूप छान बॅटिंग करायचा आणि मला म्हणा, आणि त्यावेळेला मी नैरोबीला खेळायला गेलो आणि त्यावेळेला पहिल्यांदाच मी ते क्रिकेटचे शूज, आपल्याकडे त्यावेळेला असं नव्हतं की शूज वगैरे इकडे मिळायचे 1980च्या साली. तर त्यावेळेला मी स्वतःसाठी शूज आणलेले ॲडिडासचे, हाफ स्पाइक्स आणि तेव्हा बॅटिंग शूज, आणि ते सचिनला खूप आवडले. तर माझाही तसा स्वभाव होता की माझ्याकडे कोणी मागितलं तर मी कधी नाही म्हणायचो. फक्त सचिनच्या काय मनात नाही आलं, मी म्हणा की अरे तू 100 कर तेव्हा देईल. अच्छा, तसं म्हटलं. तसं करून ती डील केली मी सचिनशी आणि त्याने दुसऱ्याच मॅचला 100 केले आणि मी दिले. आजही आठवतंय की सचिनने आतापर्यंत कितके शूज वापरले असतील, त्यातल्या सगळ्यात किस पडेपर्यंत ते शूज वापरले असतील. कारण त्यांनी मला त्यांनी स्वतःच केलं. मी ज्या काही गोष्टी सांगतो की ते त्यांनीच बोललेलं आहे. पण जाणीव का वाटली मला चांगलं की एवढ्या त्या रीचवर घेऊन त्यांनी त्याची आठवण ठेवली. कारण ह्या गोष्टी तर मी खूप आम्ही लहानपणी विसरून गेलो होतो, पण त्यानंतर तो त्या
पदावर पोहोचल्यानंतर पण जेव्हा त्याला ॲडिडासचं साईन केल्यावर तेव्हा त्याला विचारण्यात आलं होतं की बाबा तुला पहिले शूज ॲडिडासचं प्रोडक्ट कोण आहे. त्यांनी आठवड्यांनी सांगितलं की मला प्रवीण अमरेने. मोठेपण आहे, हे मोठेपण आहे त्याचं की बाबा ते लक्षात ठेवणं. कारण माझ्या खरं सांगतो लक्षातच नव्हतं ही गोष्ट, कारण आपण त्यावेळेला विसरून. तुमचंही मोठेपण आहे. पण सर आपण इंडियाची टेस्ट काय बघतो, तो डेब्यू दक्षिण आफ्रिकेचा, डर्बनची ती विकेट, समोर ॲर्नल्ड डोनाल्ड सारखा वेगवान गोलंदाज, आणि त्या डेब्यू मध्ये 100 करणं टेस्ट मध्ये जे खूप रेअर असते, म्हणजे टेस्ट ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या मागचं पण इम्पॉर्टंट आहे. जसे मी बोललो की रेल्वेचे कठीण दिवस होते, नंतर मी जसं तू म्हणाला राजस्थानकडनं मी खेळताना जवळजवळ 6-7 वर्ष मी धावा केल्या, सातत्याने केल्या. माझं फर्स्ट क्लास ॲव्हरेज 88 होतं. त्यामुळे तेवढं सातत्याने धावा करूनही मला हे मिळत नव्हती, संधी मिळत नव्हती. मग परत 12 टेस्ट मॅचेस मी 12वा होतो. ऑस्ट्रेलियाचा पूर्ण दौरा मी 12वा होतो. म्हणजे बरेच म्हणजे संधी मिळत नव्हती. त्यामुळे कदाचित कधी कधी आपण असतं ना की आपण 2 ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही एकदम डिसअपॉइंटेड पण होऊ शकता किंवा तुम्ही स्वतःला चार्ज करू शकता. तुम्ही कसं त्यातून बाउन्स बॅक करता. माझ्यासाठी म्हणजे सोपं नव्हतं 12 मॅच की बाबा मिळत नाही. आणि जेव्हा देण्यात आली तेव्हा माझ्यावर असा टॅग होता की मी शिवाजी पार्कात खेळायचो, खराब विकेटवर खेळायचो. आमचं स्पिनरला माझं फुटवर्क खूप चांगलं होतं, त्यामुळे असा टॅग होता की हा स्पिनरचा चांगला बॅट्समॅन आहे पण फास्ट बॉलर त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण तुम्ही खोटा ठरवलं ते. मलाही जाणीव होती की हे मला मुद्दामून इथे खेळायला दिली आहे संधी. ती भारताची म्हणजे ती साऊथ आफ्रिकेची सगळ्यात फास्टेस्ट विकेट होती. करेक्ट. आणि आजही म्हणजे परमेश्वराची कृपा आहे की मी आजही एकटा भारतीय की त्या विकेटवर 100 करणार. बरोबर आहे. म्हणजे आज जवळजवळ 32 वर्ष झाली आहेत, पण त्या विकेटवर 100 करणारा मी एकटाच होता. अनेक माझाच विद्यार्थी अजिंक्य राहणे जवळ आला होता पण 95ला आउट झाला. त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं, कारण तो एक माझ्यासाठी चांगला क्षण होता की मी 100 केल्या त्या विकेटवर माझ्या विद्यार्थ्यांनी केल्या. ते कुठेतरी लागलं. पण आजही मी एकटा त्या डर्बनच्या अजिंक्यला वाटलं असेल सरांना एकट्यानाच राहू द्या, त्यांनी माझा मान ठेवला असेल. पण मला नक्की आनंद झाला असता की अजिंक्यच्या त्या विकेटवर 100 झाल्या असत्या, कारण तो दुसरा भारतीय झाला असता. कुठले रेकॉर्ड असतात हे मोडण्यासाठीच असतात, पण तो अजिंक्यने मोडला असता तर मला खूप आवडलं असतं. पण ते खूप टेस्टिंग टाइम असेल तो, कारण मला वाटतं बॉल पण बरेच लागले असतील, बाउन्सर्स किंवा. कारण आपलं कसं होतं की आम्ही भारतीय संघ आम्ही पहिल्यांदाच तिकडे गेलो, कुठलाही संघ गेला नव्हता. ते मला वाटतं बॅन उठल्यानंतर एवढा डेटा आहे, एवढे अनालिसिस आहेत, आमच्यासाठी काहीच नव्हतं की आम्हाला माहितच नव्हतं कल्पना की, कारण त्यांचं कोणा कल्पनाच नव्हती. आपल्याला माहित होतं ऑस्ट्रेलियाना विकेट अशी असतात तशी असतात, आम्हाला कल्पनाच नाही की साऊथ आफ्रिकन विकेट काय असतात. आणि कसं प्रिपेअर केलं मग त्यासाठी तुम्ही? आम्हाला ते 2 साईड गेम मला वाटतं माझ्यासाठी महत्वाचे होते की मी त्या मॅच मध्ये 20 रन केल्या. मग त्यावेळेला मला जाणवलं की मी जे इंडियन विकेटवर खेळत होतो टेक्निकली मी स्वतःची ऍडजस्टमेंट केली. मला वाटतं त्याच्यासाठी कुठल्याही सरांनी आम्हाला तसंच शिकवलं होतं की तुम्ही स्वतः या खेळाचे स्टुडंट असले पाहिजे आणि प्रत्येक विकेट वेगळी असते, त्या चॅलेंज प्रमाणे तुम्हाला कोप करता आलं पाहिजे. आणि मी जसं इंडियन विकेटवर माझी इनिशियल मुवमेंट फ्रंट होती आणि मी तिकडे जाऊन टेस्ट मॅच मध्ये पहिल्यांदा बॅक अँड अक्रॉस खेळलो. कारण मला ते प्रॅक्टिस मॅचला जाणवलं की मी जर माझं इंडियन बॅटिंगच्या ह्याच्यामुळे जाईन तर मला नाही जमत होतं त्याचा बाउन्स. ते तुम्हाला कर्व करावं लागलं. ते मला त्या ऍडजस्टमेंट करावं लागलं टेक्निकली की माझे मुवमेंट्स चेंज केल्या. जे मी फ्रंट होतो ते मी कम्प्लीट बॅकवर्डवर गेलो आणि त्याच्यानंतर मी ती इनिंग खेळू शकलो बेसिक. तुम्ही जसं आता उल्लेख केला आणि सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही स्पिनला खूप मस्त खेळायचा, डान्सिंग डाऊन द विकेट, फुटवर्क खूप चांगलं होतं. पण तुमचा जो स्टान्स होता, तुम्ही बॅट जास्त प्रेस करायचा, ते कुठून आलं होतं? म्हणजे मला वाटतं तू जसं बघितलंस की माझी कारकीर्द अशी होती की मला प्रत्येक सामना महत्वाचा होता. त्याचं कुठेतरी नकळत सबकॉन्शियसली होतं की ही मॅच माझ्यासाठी शेवटची आहे, मला करायला. तुम्हाला इव्हन सचिन आणि इंडियन टीम मध्ये अनिल कुंबळेंनी नावच ठेवलं होतं की करायलाच पाहिजे. कारण ऍटिट्यूडनी असा जातो की करायलाच पाहिजे, मला आजच करायला पाहिजे. उद्या मला माहिती होतं की कोण मला मदत नाही करणार आहे, स्वतःलाच आज मी केलं. ते असं जसं आपल्याकडे असतात की डेली वेजेस वाले की रोजमदारी की आज करशील तर तुला मिळणार आहे, नाहीतर तुला काही मिळणार नाही. तो मे बी ऍटिट्यूड मुळे आलं की मला नकळत होतं ते माझ्या. पण मला त्यांनी स्वतःला मे बी मी मोटिवेट करत होतो, इन्स्पायर करत होतो की नाही मला हा बॉल आहे. मे बी दॅट वॉज हेल्पिंग मी टू कॉन्सन्ट्रेट इच अँड एव्हरी बॉल. त्याचा पण फायदा, एनर्जी असते त्यातून आलं असेल. येस सर, प्रत्येकाला वाटत होतं की प्रवीण आमरे जास्त का नाही खेळू शकले भारतासाठी. 10-11 टेस्ट मॅचेस आहेत, पण 30 वनडे आहेत. मला वाटते कुठेतरी खंत वाटते की नक्कीच. पण त्याच्यात आता कसं आहे ना की त्याच्यासाठी बरेच कारणं झाली. असं नव्हतं की मी फेल्युअर होतो. आम्ही हिरो कप जिंकून गेलेल्या. माझ्या 1-2 मॅच मी जसं म्हणून म्हटलं की माझं 1-2 फेल्युअर सुद्धा माझ्यासाठी. पण कारण हेच झालं की आम्ही न्यूझीलंडला गेलो 93-94 ला आणि तिथे मला खोकला झाला. तिकडे मला असं सांगण्यात आलं की मला अस्थमा करण्यात आलं आणि मी बोर्डाला फसवलं आणि त्यानंतर माझी फाईलच क्लोज झाली.
तर तो माझ्यासाठी खूप मानसिक खूप होता की मी जे नाहीये, जर मी अस्थमॅटिक असतो की ह्या 25 वर्ष मी कोचिंग करतोय, मी त्यानंतर 10 वर्ष क्रिकेट खेळलो, साऊथ आफ्रिकेला जाऊन खेळलो. जर मला अस्थमा असतं तर मी बँगलोर सारख्या शहरात जाऊ शकलो नसतो. पण ह्या गोष्टी बऱ्याचशा झाल्या. दिल्लीत राहिला तुम्ही? दिल्लीत मी राहिलं जास्त 9 वर्ष मी दिल्ली कॅपिटल्स बरोबर होतो. तिथे एवढं पॉल्युशन नाही. सो तो एक कुठेतरी जाणवलं की आपल्याशी राजकारण झालं त्यावेळी, पण दॅट इज ओके. जे माझ्या हातात नव्हतं, त्या जे दोषी होते त्यावेळेला मला वाटत होतं, पण नंतर कळलंच आपल्याला की काय झालं राजकारण, की माझ्या त्यावेळेला जे नंतर त्यातल्या फिक्सिंग मध्ये अडकले होते, तेच राजकारण होतं की मी बाहेर जाण्यासाठी होतो. पण लाईफ आहे, यू हॅव टू मूव्ह ऑन. आणि सगळ्यात मोठं नंतर झालं की सरांची तब्येत बिघडली होती, सर बेड रिटर्न झाले होते, त्यामुळे मी सरांबरोबरच असायचो, सरांची पूर्ण सेवा केली त्यावेळी. की ज्यांना कुठे जायचं असेल तर माझ्याकडे जी गाडी असेल त्यांना घेऊन जायचो, त्यांना जे संगीत आवडायचं ते आवडायचं, जेवायला जायचो, घरी जेवायला घेऊन यायचो. म्हणजे एवढं माझं सरांशी बॉन्डिंग होतं की सरांची संपूर्ण मेमरी लॉस्ट होती. पण त्यावेळी मोबाईल नव्हते, माझ्या घरचा नंबर होता 43099664. सर कुठेही हरवले तर सरांचा घराचा नंबर नसायचा, ह्या नंबरवर करा, माझा नंबरवर मी किंवा मग बाबा जाऊन आम्ही सरांना कुठेही असले ते घेऊन यायचो. तर तो एक कुठेतरी मला जाणवतं की सरांनी माझ्यावरती नेहमी एवढं प्रेम केलं आणि त्यांना मी नेहमी वाटलं की मी त्यांचा सगळ्यात जवळचा विद्यार्थी होतो. आणि सगळ्या आम्हाला विद्यार्थ्यांनाही माहिती आहे की सरांच्या सगळ्यात आवडता विद्यार्थी जो असतो तसा मी होतो. पण मलाही त्याचा खूप आनंद वाटतो की आता सरांना गेल्यानंतर जाणवतं की सरांनी कसं आपल्याला त्या आपल्या पंखाखाली घेऊन, की सरांची जी ऊब होती की आम्हाला किती अपयश मला आली होती, पण त्या सरांच्या जवळ गेल्यावर त्या अपयशाची भीती नाही वाटली. बरोबर. तुमच्या सरांमुळे सुरू झालेल्या दुसऱ्या इनिंग बद्दल पण बोलायचं आहे, पण तुम्ही आता गाडीचा उल्लेख केला आणि मला वाटतं ज्या जिमखान्याचे तुम्ही प्रेसिडेंट आहात, शिवाजी पार्क जिमखान्याचे, त्या जिमखान्याने तुम्हाला पहिली 4 व्हीलर दिली होती, त्याच्या आठवणी सांगता येतील? नक्कीच. कुठलाही, जसं मी म्हणालो मध्यमवर्गीय होतो मी, जेव्हा सायकलवरनं जायचो आणि आचरेकर सरांनी मला सांगितलं होतं की स्कूटर आणि बाईक नाही घ्यायची, 2 व्हीलर तू चालवायची नाही, म्हणजे आणि तुझ्या क्रिकेट प्रिकॉशनसाठी. मी ते कधीही घेतली नाही. मला खूप आवड होती पण मी कधीच सायकल नाही घेतली. मला म्हणाले होते की तुझ्याकडे सर गाडीला मोटर म्हणायचे, तुझ्याकडे 1 नाही 5 मोटर येतील पुढे, पण तू मोटर घ्यायची नाही, मोटरसायकल नाही घ्यायची. तर अख्खीच 92 ला मी 100 केल्यानंतर जिमखान्याचं एक की बऱ्याच कालानंतर जिमखान्याची पण खूप त्याची आमची ट्रेडिशनल आहे की खूप क्रिकेटर प्रोड्यूस केले. आणि अशा नंतर मी एक बऱ्याच वर्षांनी झालो तेव्हा क्लबने, आणि मला आठवतं की त्यावेळेला विडॉल स्पॉन्सर्स होते की जे आमची सिंगल विकेट करायचे, आणि त्यावेळेला आमच्या जिमखान्याच्या मॅनेजमेंटच्या प्रयत्नामुळे त्यांनाही जाणवले होते की आता आमचा एक टेस्ट क्रिकेटर झालाय, त्यांनी शतक केलंय, त्याला आपण काहीतरी द्यावं. आणि मला खूप आनंद झाला की आम्हाला पहिल्यांदा मारुती 800 ही शिवाजी पार्क जिमखाने, लाल कलर होता नाही, मला पांढरा कलरची होती, ती व्हाईट कलरची होती, आणि 4141 गाडीचा नंबर होता. आणि मला खूप त्या गाडीतनं मी खूप फिरलो, सरांना फिरवलं त्याच गाडीतनं खूप फिरायचो आम्ही. बऱ्याच वेळेला समुद्रा ठिकाणी जायचो, कुठे कुठे त्यांना ज्या जेवण आवडायचं तिकडे घेऊन जायचो, कारण त्या गाडीतनं मी सरांना खूप फिरवलो. अच्छा. सेकंड इनिंग बद्दल सरांचे जे शिष्य इंडियासाठी केले आहेत, मला वाटतं सगळेच चांगले कोचेस झाले, सगळ्यांनी दिग्गज चांगली केली. तुमची सेकंड इनिंग कोच म्हणून कशी सुरू झाली? तिकडेही मी सरांनाच त्याचं श्रेय देईन, कारण जेव्हाच 2000 साली शिवाजी पार्क जिमखाना मॅनेजमेंट माझ्याकडे आले की असं आहे, आपल्याकडे काही फंड आहे आणि आपण जिमखान्याचं क्रिकेटमध्ये योगदान आहेच पण ते वाढवायचं आहे, आपण आपली एक अकॅडमी चालू केली. तर मग मला त्याच्यात माझ्या प्लॅनिंगनी ते करायला पूर्ण हातभार दिला. मग मी तिकडे माझ्या योग्य ते तसे प्रशिक्षक ठेवले, पद्माकर शिवलकरांना घेतलं, संदेश कवळेंना घेतलं, की जे मला प्रशिक्षक म्हणून मला जी टीम पाहिजे होती ती टीम मला मिळाली. आणि खरंच कारण झालं की एक वेगळं चॅलेंज होतं की मी तसं बघायला गेलो असतं तर मला वाटतं त्याच बॅचला शार्दूल, श्रेयस असेल, तुषार असेल. हो, शार्दूल, श्रेयस, तुषार, आकर्षित, सिद्धेश लाड, हरमित सिंग, सगळे म्हणतो पुढे मुंबईला खेळले. आणि आम्ही असं केलं होतं की 400-500 मुलं आलेली, त्यातनं आम्ही फक्त 25 मुलं निवडली. श्रेयसचाही किस्सा तसा, श्रेयस लेट आला म्हणून त्याला पुढच्या वर्षी घेतलं. त्या वर्षी त्याला सांगितलं 1 वर्ष थांब, कारण माझ्याकडे 25च मुलं मी घेऊ शकत होतो. आणि ती खूप वेगळं मजा होती, कारण एक सॉफ्ट सॅटिस्फॅक्शन होतं की लहान मुलांवर करणं, आपलं नॉलेज आणि जे सरांनी आम्हाला शिकवलं ते ह्या मुलांना पास ऑन करणं. आणि आम्हाला खूप छान रिझल्ट मिळाला की त्यातले 2 मुलं तर इंडिया खेळलेच, श्रेयस आणि शार्दूल. पण हे किती वेगळं होतं, कारण क्रिकेटपटू घडवणं तर हे प्रशिक्षक घडवतातच, सरांनी ते घडवले, पण प्रशिक्षकही घडवले. तर कदाचित जसं आपण सर एवढे मोठे व्यक्तिमत्व होतं ना, की जसं आपण म्हणतो ना की
जेव्हा 4 आंधळे असतात त्यांना हत्ती दाखवला जातो, तर एकाला हत्ती वाटतो की खांब आहे, एकाला वाटतं की कानाला हात लावला तर शेपूट पकडलं की त्याला साप वाटतो. पण त्याची जेव्हा डोळे उघडतात तेव्हा तर प्रत्येक वेगवेगळ्या. तसं आमचे सर होते की त्यांचं तुलना करू शकत नव्हतं. ते एवढं मोठं व्यक्तिमत्व होतं की आमच्या की सगळ्या विद्यार्थ्यांना जे जाणवलं ते त्यांच्यातलं जे गुण घेतले त्यांनी ते पुढे सर्वाईव्ह झाले. म्हणजे आज कोचिंगची आम्ही जे केलं, कारण म्हणूनच मलाही मोठे चॅलेंजेस होते की ह्या बेंगॉल क्लबचं ग्राउंड घेणं, मग त्याच्यावरती पूर्ण खर्च करून विकेट बनवणं, कोचिंग स्टाफ आणणं. एकच इच्छा होती की जिथे आपण शिकलो तिकडे आपण मुलांना शिकवावं. ग्राउंड तर असं बघायला गेलं असतं, मी मुंबई इंडियन्सकडे जर मी काम केलं असतं तर मला हाय परफॉर्मन्स कोच म्हणून अख्खं त्यांचं रिलायन्स कॉर्पोरेट मिळालं असतं. आज दिल्लीला बोलवेल आणि 5 स्टार फॅसिलिटीजचं ग्राउंड मला मिळू शकतं. पण इकडे जो गुरुनी आपल्यावर जे कार्य केलं ते कुठेतरी आपण ते करत राहायचं आणि ते चालू ठेवणं. म्हणूनच मी तिकडे गेल्या 15-20 वर्षाच आहे, पण मी विदाऊट स्पॉन्सर काम स्वतः केलं. स्वतःला जेवढं झेपेल तसं केलं, स्वतःच्या टर्मवर केलं. आणि आजही कुठेही प्रवीण आमरे अकॅडमीचा बोर्डही नाही आहे. आणि माझ्याकडे मी जे केलं ते प्रवीण आमरे क्रिकेट क्लिनिक नाव ठेवलंय, की असं की माझ्याकडे येणारा मुलगा हा ट्रीटमेंटसाठी येतो. बरोबर. जसं तुम्ही दवाखान्यात जाता किंवा हॉस्पिटलला जातात, तिकडे तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. त्या दृष्टिकोनाने आम्ही विचार करतो आणि येणाऱ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो. क्वांटिटी फार कमी ठेवतो, फार निवडक मुलांवर आम्ही काम करतो, कारण माझ्या सुद्धा स्वतःच्या कमिटमेंट असतात, त्यांच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकतो. पण माझी टीम पूर्ण इकडे आहे की जे चांगलं करू शकतात. की ह्याच विकेटवर तू बघशील तर अजिंक्य राणे आला, रॉबिन उत्तप्पा आला, मोठे मोठे दिनेश कार्तिक येऊन गेले, श्रेयस अय्यर आमच्याजवळ इकडेच प्रॅक्टिस केली. इव्हन जेव्हा पृथ्वीचे तो ऑस्ट्रेलियावरून खराब ह्याच्यातनं आला होता, त्याला 5 दिवस आम्ही इथेच ट्रेन केलं गेलं. तो ही एक माझ्यासाठी, जसं मी डॉक्टर असेल तर मला क्लिनिक पाहिजे, तसं हे मी क्लिनिक आहे. आणि त्यासाठी माझ्यासाठी इमोशनल की मला माहिती आहे की त्यावेळेला माझ्याजवळ 55 रुपये नव्हते, हेच ग्राउंड होतं ते, त्याच ग्राउंडवर मी आज कोचिंग करतो. दिवस किती बदलतात जर मनात असेल तर. बरोबर. आज जर तुम्ही खेळत असता तर IPL किती एन्जॉय केली असती प्लेअर म्हणून? मला वाटतं की जसं मी म्हणतो की माझ्या टेस्टला पण 50 होत्या, टेस्टला 100 होत्या, डेब्यूला वनडेला 50 होत्या, तर T20लाही नक्की केलं असतं. कारण क्रिकेट हा नक्की स्किल आणि अप्रोच असतं की तुम्ही कसे ऍडजस्ट करतात. म्हणजे अल्टिमेटली बघितलं तर 30 बॉलमध्ये 50 केलं तर तुम्ही सक्सेसफुल बॅट्समन आहेत T20. तर ते नक्कीच करू शकलो असतो. मे बी तेच शिकवलं. आणि रॉबिन उत्तप्पा सारखा जो विद्यार्थी होता तो एक वेगळा काळ होता, टीमचा प्लेअर आहे. तिकडून येऊन त्याच्यावर आम्ही काम केलं आणि त्यांनी जी ऑरेंज कॅप मिळाली त्याला, त्याचा मोठेपण आहे की ती ऑरेंज कॅप. आणि तो 10 लाखाचा चेक घेऊन तो माझ्या घरी आला की तुमच्यामुळे आहे ती ऑरेंज कॅप आज माझ्याकडे. तर तू आता प्रश्नाचं उत्तर आहे की मी न खेळता मला ऑरेंज कॅप मिळाली की हायस्ट खेळताना काहीतरी मिळाली असते की नाही. पण दिल्ली कॅपिटल सोबत इतकी वर्ष असताना तुम्ही कोच म्हणून तो प्रवास निश्चित वेगळा असेल. तिथले प्रेशर्स वेगळे असतात, बर्डन वेगळं असते, टेन्शन असते. प्लेयर्सकडे असते तसं कोचेसला पण असते की परफॉर्मन्स काढून घ्यायचा आहे. तर ती जर्नी टफ होती नक्कीच, कारण का काळ बदलत होता. 17 वर्षापूर्वी जेव्हा IPL आलं तेव्हा कोणालाही माहिती नव्हतं की IPL सक्सेसफुल होईल किंवा काय होईल. अनेक जण त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं की क्रिकेटरसाठी चांगलं नसणार. पण मला तर वाटतं की ते क्रिकेटरसाठी फार सुंदर होतं. मी सांगेन की आज मी चांगली परिस्थितीत आहे त्याचं श्रेय IPLलाच जातं की मी 15 वर्ष IPLला असिस्टंट कोच म्हणून काम केलं. माझा रोल महत्वाचा होता की टॅलेंट सर्च करणं. आणि माझ्यासाठी तोच मला का भावला की मी कुठल्या तरी क्रिकेटरना डायरेक्ट IPLला आणू शकतो. आणि तेच मला जॉब किरण ग्रंथी म्हणून दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचे आहे, त्यांनी मला तो जॉब दिला की तू पूर्ण फ्री हँड दिला. आणि म्हणूनच त्या श्रेयस अय्यर एकही T20 खेळला नव्हता, रिषभ पंत एकही T20 खेळला नव्हता, पृथ्वी सुद्धा एकही नसताना ओनर्सना कन्व्हिन्स केलं की ह्यांना कितीही प्राइस जाऊ दे ऑप्शन टेबलवर तुम्ही घ्या. आणि त्यांनी ते माझं म्हणणं ऐकलं. ही त्यांचं मोठे, कारण एवढ्या न खेळणाऱ्या मुलांना कोटी रुपये देणं एवढं सोपं नव्हतं. पण तिघांनी परफॉर्मन्स करून त्यांनी केला. खलील अहमदला आम्ही केला, अभिषेक शर्मा ह्याला आम्ही आणलेला शोधून. सगळे आमचे ते प्लेयर्स होते त्यावेळेला, म्हणजे जे काहीच नव्हते. आणि त्यांना म्हणजे ते आमच्याकडे मे बी सरांच्यामुळे राहायला ती नजर होती की कोणाच्यात काय दम आहे. त्याचा फायदा दिल्लीला नक्कीच झाला. आणि खूप म्हणजे आमचे रिलेशन चांगले राहिले त्याच्यामुळे दिल्ली बरोबर काम. 9 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम केलं. आता मी या वर्षी कमी केलं स्वतःचं काम, कारण माझ्या बाबा 82 वर्षाचे आहेत. मला स्वतःला त्यांना टाइम द्यायचा आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की दिल्लीची घेतल्यामुळे कमिटमेंट 6 महिने मी घराबाहेर राहतो. त्यामुळे त्याच्यामुळे आज माझ्या मुली मोठ्या झाल्यात. कुठेतरी फॅमिलीला, नाहीतर हो चेक महत्वाचा आहे पण तो इतका महत्वाचा नाही की जितका आपल्याला पण मिळू शकते. प्लेयर स्वतःहून द्यायला तयार असं आपण आपलं काम करत राहूया, कारण शेवटी कोचिंगच करतोय. मगाशी जर तुम्ही म्हटलं की अजिंक्य तिथे 95 आउट झाला होता डर्बनच्या खेळामध्ये, पण तुमचा दुसरा शिष्य श्रेयसनी, तुम्ही जे डेब्यू मध्ये 100 केले होते टेस्ट मध्ये, ते श्रेयसनी करून दाखवले न्यूझीलंडच्या.
श्रेयस अजूनही डिझर्व करतो इंडियन टेस्ट टीमचं कमबॅक? मला वाटतं की आज तू बघशील तर IPL ऑप्शन तर त्याला वाटतंय की तो चांगला प्लेअर आहे ना, की नाही तर 26 कोटी रुपये कोणी त्याला एवढं दिलं. इंडियन टीम मध्ये तो नक्कीच येईल. त्याला थोडासा फिटनेसचा इश्यू होता म्हणून तो बाहेर गेला आणि मला वाटतं तो फिटनेस जेव्हा हे करेल तर कारण तू बघशील तर त्याचा इव्हन वनडेला पण त्याचा ऍव्हरेज फार सुंदर आहे. आज तो इव्हन आपण वर्ल्ड कप वनडे हरलो तेव्हा 550 धावा केल्या त्याने. न्यूझीलंडच्या 100 सेमीफायनलच्या ह्या वानखड्यावरची त्याची एक चांगली इनिंग मला बघायला मिळाली आणि त्याच्यात पोटेन्शियल आहे. आता माझं काम आहे की त्याला तसं इन्स्पायर करणं की अजूनही तू रेड बॉल खेळणं, कारण हे ह्या जनरेशन मध्ये फार इम्पॉर्टंट आहे. कारण व्हाईट बॉल तुम्हाला एवढे रिटर्न देतात आणि तिन्ही ठिकाणी बॅलन्स करणं पण तसं कठीण आहे, कारण का बॉडी सुद्धा आणि क्रिकेट सुद्धा एवढं वाढलेलं आहे. सो इट इज लाईक इम्पॉर्टंट की काही जणांचा कल व्हाईट बॉल कडेच जातो. आम्हाला तसंच ते आणावं लागतं. जसं मी सुरेश रैना बाबतीत काम केलेलं, त्याला तिकडे आणलं. इव्हन रॉबिन उत्तप्पाला पण कन्व्हिन्स केलं की तो व्हाईट बॉल खेळत असताना आम्ही त्याला की रेड बॉल मध्ये तू खेळलं पाहिजेस. त्याच्यासाठी त्यांनी एवढी मेहनत केली. आणि रॉबिन बरोबरचा एक वेगळाच अनुभव होता की तो वर्ल्ड 27 वर्षाचा होता. त्याचं सगळं रिमोल्ड करणं आणि त्याला पुन्हा शून्यातनं उभं करणं, त्याच्या प्रवासात त्याच्याबरोबर राहणं. मला वाटतं ते पर्सनल कोचिंगचं मी जसं तो नेहमीच सांगतो की आपण पहिले आहोत की भारतामध्ये पर्सनल कोचिंग. आज जवळजवळ सगळेजण पर्सनल कोचिंग आहे, पण आम्ही त्यावेळेला प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलं होतं. आम्ही की जाऊन प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आम्ही तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. तुम्ही सर अजिंक्यवर पण खूप काम केलं आहे आणि अजिंक्य कॅप्टन म्हणून तर सगळ्यांना माहिती आहे, इंडियाला पण जिंकून दिलेलं आहे. आणि सध्या जे आपली बॅटिंग स्ट्रगल करते ऑस्ट्रेलियामध्ये, त्या परिस्थितीत अजिंक्य सारखा बॅट्समन असता, अर्थात मुंबईला पण त्यांनी रणजी ट्रॉफी जिंकून दिली, त्याचा परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअल तेवढा चांगला झाला नसेल, पण अजिंक्यबद्दल अजूनही तुम्ही आशावादी आहात? नक्कीच मला, कारण का त्याचा जो स्वभाव आहे आणि त्याची कमिटमेंट आहे ती मला नक्की आजही आशावादी राहायला भाग का पडतं. कारण का त्याची ती कमिटमेंट बदलली नाही. म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यात मला हा विद्यार्थी वेगळा का वाटतो की त्याची खेळापुरता त्याची जी कमिटमेंट आहे ती फार मोठी आहे. कारण तू बघशील तर आज तो नाही म्हटलं तरी 85 टेस्ट मॅचेस खेळलाय. आज त्याच्यातलं ऑस्ट्रेलियाचा त्याच्या दौऱ्यातलं ती कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. भारत जेव्हा 36ला ऑल आउट झाला आणि त्यानंतर सिरीज जिंकून आला तो नेट बॉलर्स घेऊन, आणि मोठे प्लेयर नसताना नेट बॉलर्स सारखे घेऊन खेळला तो आणि ती मॅच सिरीज जिंकून आला. तो मला वाटतं ते कोणीच त्याच्यापासून हिरावू नाही घेणार, कारण का ते त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन लिडरशिप म्हणून होतं. मुंबईला आज गरज असताना त्यांनी रणजी ट्रॉफी आणि इराणा ट्रॉफी जिंकून दिलेली आहे. ह्या जनरेशनला तो स्वतः जाऊन क्रिकेटसाठी त्याची कमिटमेंट आहे. मला वाटतं त्याच्यासाठी, कारण मला एक माझी स्वतःची इच्छा अशी वाटते की इव्हन अजिंक्य आणि पुजारा ह्या दोघांचं योगदान एवढं मोठं आहे की त्यांचं सेंड ऑफ चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. ते डिझर्व करतात की ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही बघितलं की नक्कीच तुम्हाला पुढच्या पिढीला त्यांना द्यायचं. पण ह्या जनरेशननी, ह्या दोघांनी जे भारतासाठी योगदान दिलं त्यांना तुम्ही सांगून सांगा ना की ही लास्ट टेस्ट मॅच आहे, तुम्हाला ही दिली आहे, एक चांगल्या पद्धतीने त्यांना सेंड ऑफ द्या की आयुष्यात नंतर त्या क्रिकेटरला ती खंत राहते. कारण मला आज जाणवतं की मी इंडिया खेळलो होतो, आपण कसे गेलो, कोणी काय सांगितलं नाही गेलं की बस तू नाही आहेस, संपला विषय. पण ह्यांनी 85 टेस्ट मॅचेस करून ऑस्ट्रेलिया मोठे मोठे दौरे गाजवले, भारतासाठी योगदान केलंय. तुम्ही त्यांच्याकरता त्यांच्या चांगल्या पद्धतीने केलं. कोणी, प्रत्येकालाही माहिती आहे की तुमचं क्रिकेट एक ना एक वेळ तुम्हाला स्टॉप करायचं, पण त्यांना जर चांगल्या पद्धतीने जर सेंड ऑफ केलं गेलं तर पायंडा पाडला पाहिजे. आणि जसं तू म्हणाला अजिंक्य, मलासाठी तू आय थिंक ही डिझर्व दॅट की त्याला एका चांगल्या पद्धतीने सेंड ऑफ देणं. कारण का त्याचं एक आदर्श मला वाटतं IPL खेळून सुद्धा त्यांनी स्वतःचं डोकं जागेवर ठेवणारा जर कोण विद्यार्थी असेल तर तो आज यशस्वी दिसतोय आंतरराष्ट्रीय टेस्ट खेळताना. तर मला वाटतं अजिंक्यचा रोल आहे त्याच्यात. ते डिसिजन घेतलं त्याला बाहेर कदाचित वेगळे. एक्झॅक्टली, कारण का अनेक वेळेला तुम्हाला हे डिसिजन घ्यावे लागतात, लोकांना वाईट वाटतं आणि लोक मग आमच्या विरुद्ध बोलत असतात की अरे तुम्ही काय एवढे कठोर होतात. पण कधी कधी ते कठोर होणं पण गरजेचं असतं त्यावेळेचं, त्या प्लेअरला पुन्हा त्या नेक्स्ट लेवल नेण्याकरता. या सिच्युएशनला सर पृथ्वीला काय सल्ला द्याल तुम्ही? कारण पृथ्वीवर पण तुम्ही काम केलं आणि विनोद सोबत तुम्ही खेळलेला असता, तर दोघांची परिस्थिती तशी होऊ नये जी मी म्हणूनच त्या दिवशीचं जे आपण मध्ये आता बरेच इंटरव्ह्यूज मध्ये ऐकलं, माझं पहिलं वाक्य होतं की आय एम डिसअपॉइंटेड. कारण आम्ही काम करताना आम्हाला असं वाटत असतं नेहमी की तो विद्यार्थी 10 वर्ष खेळावा. बरोबर. आज डिसअपॉइंट काय की हा 5-6 वर्षात तो ह्या रिव्हर्स मोड मध्ये आला की ज्याला 10 टीम मध्ये पण कोणी घेऊ नाही शकत. कारण त्याचं कॅपॅसिटी अशी होतं की तो IPL चा कॅप्टन बनू शकत होता, एवढी त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे. आपण मुंबई प्रीमियर लीगला पण त्यांनी अंडर त्याच्या कॅप्टनशिप मध्ये जिंकलाय, तो जिंकलाय, परत अंडर-19 जिंकलेला आहे. तर त्याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे आणि त्यांनी जर स्वतःच्या सवयी आणि क्रिकेटला
प्राधान्य देणं. आज आमच्याकडनं त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत की ज्या खेळाने त्याला मोठं केलं त्या खेळाचा पहिला मान दे. बरोबर, ते तो देत नाहीये आणि त्यामुळे आम्हाला त्याला वाईट वाटतं. पण त्याला सिंपती नाही देऊ शकत कोणी, कारण का जर तो क्रिकेटचा रिस्पेक्ट नाही देणार असेल तर हा खेळच त्याला सोडत नाही. प्रॉब्लेम त्याचा खेळाशी त्यांनी त्याच्याशी प्रामाणिक राहावं, हाच सल्ला आहे, बाकी काही नाही. आणि जे लाखातून एखाद्या क्रिकेटरकडे असतील ती गोष्ट त्याच्याकडे आहे, तर त्यांनी ती जाणीव त्याला होणं आवश्यक आहे. जाता जाता एक दोन शेवटचे प्रश्न विचारतो, पण मला एक आवर्जून सांगावं असं वाटेल की प्रवीण सरांना आपला ॲलन डोनाल्डने आउट केलेलं नाहीये, पण हा जो माझ्या हातात चेंडू आहे या चेंडूवर मी प्रवीण सरांची एक विकेट काढली आहे. म्हणजे माझ्या खात्यात एक टेस्ट विकेट आहे. आपण तुम्हाला आठवत असेल एमआयजीला मॅच खेळत होतो, एअर इंडिया वर्सेस आपली स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ मुंबईची टीम होती. आणि मला खूप आनंद झाला होता त्या दिवशी. तुम्ही फ्रंट फूट खेळायला गेला होता आणि स्टंप आउट झाला होता सुधीर त्रिपाठी म्हणून आपला. तर तुम्ही या चेंडूवर ऑटोग्राफ दिला तर माझ्यासाठी तो नक्कीच. पण त्यावर्षी माझं वय किती होतं ते सांग ना, ते आउट झालं तेव्हा. माझ्यासाठी टेस्ट प्लेअर प्रवीण आउट झाले महत्वाचं आहे. येस, थँक्यू व्हेरी मच सर. हा नेहमीच आठवणीतला चेंडू राहील आमच्यासाठी आणि क्रिकेटपटूंसाठी. आजच्या क्रिकेटपटूंना पण एक प्रेरणा मिळेल की प्रवीण सरांची जी जर्नी राहिलेली आहे त्यातून प्रेरणा घेऊन आपण भारतासाठी खेळू शकतो, मुंबईसाठी खेळू शकतो, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं जे मेहनत करतात. तर शेवटचा प्रश्न तोच विचारतो की आजच्या पिढीला काय सल्ला द्याल तुम्ही? तू अशी एक वाक्य म्हणालास की प्रेरणा, आणि मी म्हणूनच ते माझा जो प्रवास आहे 0 to 5 हे पुस्तक सुद्धा मी काढलं इंग्लिशमध्ये आणि मराठीत, की कारण जसं तू म्हणालास की मी जसं आपला उल्लेख केला की माझ्याजवळ 55 रुपये नव्हते, किट घेण्यासाठी नव्हते, बाबांनी त्यावेळेला दिले आणि सरांसारखे गुरु लाभले. तर मी जर एक 180 स्क्वेअर फूटमध्ये राहायचो मुंबईच्या घरात, जिथे आपल्याकडे 2 वेळेचं जेवणाचा प्रश्न असतात, पण तरी मी इंडिया खेळलो, मी तरी वर्ल्ड कप खेळलो आणि आज मी कोचिंगमध्ये आहे. तर मला वाटतं की हे कोणीही करू शकतं, पण त्याच्यासाठी तशी तुमची आतून जशी तुम्हाला इच्छा असली पाहिजे आणि कमिटमेंट पाहिजे आणि गेमसाठी रिस्पेक्ट पाहिजे. मला वाटतं हे पण महत्वाचं आहे. बाकीचे सगळे एन्जॉय करतात, सगळं करतात, पण तुम्ही खेळाला रिस्पेक्ट करा. मला वाटतं खेळ तुम्हाला देतो. मला वाटतं मी हे उदाहरण आहे की खेळाने मला दिलेलं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुम्ही खेळायला रिस्पेक्ट केलं तर तुम्ही काय मिळवू शकता यापेक्षा हे वेगळं सांगायला नको आजच्या विषयी. नक्कीच सर, खूप मजा आली तुमची जर्नी जाणून घेण्यासाठी. मला वाटतं आजची पिढी उद्याचे क्रिकेटपटू जे मोठी स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचे ठरेल. ते तसं स्वप्न बघून प्रवीण सरांनी जी भारताची कॅप पटकवली आहे ती पटकवतील आणि जास्ती खेळू शकतील. आपण पुन्हा अपेक्षा करूया की अजिंक्यला तो सेंड ऑफ जो डिझर्व करतो तो मिळू शकेल, श्रेयस पुन्हा कमबॅक करू शकेल आणि पृथ्वी पुन्हा ते जुने दिवस बघू शकेल. सर, आपण पुन्हा जमिनीवर येईल. खूप छान शब्द वापरला, पृथ्वी पुन्हा जमिनीवर. आपण आपली गोष्ट चॅम्पियनच्या गोष्टमध्ये आपण शेअर केली, त्याबद्दल थँक्यू सुबोध आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. तर आज आपण इथेच थांबूया. पुढील रविवारी पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियनसह त्याची गोष्ट जाणून घेण्यासाठी. नमस्कार.